भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्या साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त देशभरात आज जय भीम पदयात्रा काढण्यात येत आहे। जालना शहरातील नूतन वसाहतीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात झाली। जालना शहराच्या विविध मार्गावरून ही पदयात्रा मस्तगड इथल्या डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पोहोचली। या पदयात्रेत शहरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळ्यात गरुड मैदान इथून जय भीम पदयात्रेची सुरुवात झाली आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या यात्रेचा समारोप झाला। शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वानखेडे यांनी या यात्रेदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला। या पदयात्रेत विद्यार्थी-विद्यार्थिनी, खेळाडू, प्रशिक्षक तसंच सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। पदयात्रेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी गरुड मैदान इथं संपूर्ण परिसर तसंच आंबेडकर पुतळ्याजवळील परिसरात स्वच्छता अभियान राबवलं। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बिकट परिस्थितीत अभ्यास करून ज्ञान मिळवून त्याने भारताचे संविधान लिहिले। मी त्यांच्याकडनं एकच गुण घेईल की मी पुढे जाऊन त्यांच्या मार्गावर चालेल। विद्यार्थी म्हणून मी त्यांच्याकडून वाचनाची प्रेरणा, पुढे जायचा मार्ग हे एवढं शिकलो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या 14 आणि 15 एप्रिलला